आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कृषी पर्यटनाचे प्रणेते आणि कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांना दिल्लीतील टास म्हणजे ट्रस्ट ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स या संस्थेचा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय। चंद्रशेखर भडसावळे गेल्या वर्षापासून कृषी पर्यटन आणि शेती संबंधी विविध क्षेत्रात काम करत आहेत। शिवाय चंद्रशेखर भडसावळे यांनी 13 वर्षापूर्वी उदयास आणलेल्या एसआरटी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निकच्या माध्यमातून भात शेतीमध्ये शून्य मशागतीच्या साहाय्याने पीक घेण्याचं सोपं तंत्र आणलं। शिवाय या एसआरटीच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला। त्यांच्या याच एसआरटीच्या कामाची दखल घेऊन दिल्लीच्या टास या संस्थेने त्यांना पुरस्कार जाहीर केलाय। 20 डिसेंबर रोजी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू त्याचबरोबर टास या संस्थेचे डॉक्टर RS परोडा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार भडसावळे यांना दिला जाणार आहे। जगविख्यात शेतीचे शास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नावाने भारतात दिला जाणारा पहिला पुरस्कार मला मिळत असल्याने खरोखरच माझा आनंद गगनात मावेन असा झालाय, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली। माझ्या मनामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे दैवत आहे। असं खूप लोकांच्या मनामध्ये नॉर्मन बोरलॉग हे दैवत आहेत, परंतु डॉक्टर नॉर्मन बोरलॉग त्यांच्या नावाने भारतामध्ये जे पहिलं पुरस्कार सुरू झाला तो पहिला पुरस्कार आपल्याला मिळतोय, आमच्या ह्या टीमला मिळतोय। त्यामुळे मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि हा पुरस्कार घेण्यासाठी आम्ही उद्या दिल्लीला निघतोय आणि 20 तारखेला हा पुरस्कार आम्हाला मिळणार आहे। त्यामुळे मी अत्यंत आनंदी झालो आहे। डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे त्यांचं देवत्व जसं काही मला भेटणार आहे, मी त्यांच्या जवळ जाणार आहे असं मला वाटतं। पब्लिक मीडिया, नेरळ।